नमस्कार. आपल्या आजच्या कथेचे नाव आहे त्या रात्रीच्या आत्महत्या. आणि या कथेचे लेखक आहेत धीरज कुमार साळुंखे. चला तर मग कथेला सुरुवात करूया. रात्रीच्या 9 वाजता मी ऑफिसमधून घरी आलो. माझ्या रूमकडे जाताना मी माझ्या वडिलांच्या खोलीत वाकून बघितलं तर ते लाकडी आराम खुर्चीवर बसून झुलत होते. त्यांचे डोळे बंद होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते. कदाचित कोणत्या तरी गोष्टींचा विचार करून ते स्मित हास्य करत होते. त्यांना स्मित हास्य करताना बघून माझ्याही गालावर हसू आलं, कारण खूप दिवसानंतर मी त्यांना असं स्मित हास्य करताना बघितलं होतं. जेव्हा माझी आई जिवंत होती ती त्यांना इकडतिकडच्या गोष्टी सांगत असायची, तेव्हा ते ऐकत असेच स्मित हास्य करायचे. त्यांना हसताना बघून माझ्या थकलेल्या मनाला शांती मिळाली आणि मी माझ्या खोलीत गेलो. माझी बायको बेडवर झोपली होती. मी तिला ही गोष्ट सांगितली. सुचिता, बाबा त्यांच्या खोलीत डोळे बंद करून एकटेच हसत आहेत. आईच्या जाण्यानंतर खूप दिवसांनी त्यांना असं हसताना बघितलं मी. 2 महिन्यांपूर्वीच माझी आई स्वर्गवासी झाली. 1 वर्षापूर्वी जेव्हा ती बाथरूममध्ये पाय घसरून पडली होती तेव्हापासून ती अंथरुणात खेळून होती आणि नंतर एके रात्री तिने झोपेतच जीव सोडला. तिच्या जाण्यानंतर बाबा खूप एकटे पडले होते. सुचिता दिवसभर घरकामात गुंतून असायची आणि उरलेल्या वेळेत ती लोकरीचे विणकाम करायची. त्यामुळे त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारण्यासाठी कुणीच नसायचं. शिवाय मला आणि सुचिताला अजून मूलबाळही नव्हतं, त्यामुळे नातवासोबत खेळायचे सुखही त्यांना मिळालं नव्हतं. माझे बोलणे ऐकून सुचिता म्हणाली, हो, आजकाल मामंजी एकट्यात खूप हसत आहेत. ते नेहमी कोणत्या तरी विचारात बुडालेले असतात, पण अचानक ते मधूनच दुःखी होतात आणि त्यांचे डोळे पाणावतात. आईची आठवण येत असेल त्यांना, म्हणून दुःखी होत असतील. मी बायकोला म्हणालो, आईचे वय आम्हाला सोडून जाण्यासारखे नव्हते. आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता की ती इतक्या लवकर आम्हाला सोडून निघून जाईल. पण परमेश्वराच्या इच्छेसमोर कोणाचे काहीच चालत नाही. असो. दुसऱ्या दिवशी रविवार होता, त्यामुळे मी रात्री उशिरा उठण्याचा बेत आखला होता. रात्री उशिरापर्यंत मी हॉलमध्ये TV बघत होतो. TV बघून मी माझ्या खोलीत जाऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी माझ्या बेडवर लोळत होतो तेव्हा अचानक मला सुचिताची किंकाळी ऐकू आली. तिची किंकाळी ऐकून मी दचकून जागा झालो. तोच सुचिता बेडरूममध्ये धावत आली आणि बेडजवळ उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर भीती होती. ती काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होती, पण तिच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. अगं, काय झालं? का किंचाळलीस? मी तिला विचारलं. मामंजी, ती हुंदका देतच रडू लागली. काय झालं बाबांना? हे ऐकून मी थेट बाबांच्या खोलीकडे धावत गेलो. खोलीचा दरवाजा उघडा होता. मी जसा खोलीत पाय ठेवला आणि समोरचं दृश्य बघितलं तसा मी बेहोश होऊन जमिनीवरच कोसळलो. काही वेळाने सुचिताने माझ्या चेहऱ्यावर थंड पाणी मारून मला जागी केलं. मी पुन्हा एकदा छताकडे बघितलं. 24 तास चालू असणारा सिलिंगचा फॅन आज बंद होता, कारण त्या सिलिंग फॅनला माझ्या बाबांचे प्रेत लटकत होते. त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. एक प्लॅस्टिकचा स्टूल फरशीवर आडवा पडला होता. मरण्यापूर्वी त्यांना झालेल्या वेदना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. माझ्या डोळ्यातही अश्रू आले. मी पोरका झालो होतो. पहिल्यांदा अचानक आई सोडून गेली आणि आज बाबा. सुचिताही माझ्या गळ्यात पडून रडत होती. रात्री मी TV बघताना बाबा का सारखे हॉलमध्ये चकरा मारत होते हे मला तेव्हा समजले. त्यांना कदाचित गळफास घेऊन लवकर जीवनयात्रा संपवायची होती, पण मी जागा असल्यामुळे ते माझ्या झोपायची वाट बघत होते. पण आम्हाला समजलं नाही की बाबांनी आत्महत्या का केली. रात्री तर ते खूप आनंदी दिसत होते, मग अचानक त्यांनी गळफास का घेतला? आज बाबा जाऊन महिना झाला होता. बाबांवाचून घर अगदी रिकामं झालं होतं. घरातली सुखसमृद्धी गेल्यासारखी वाटत होती.
असे वाटत होते की बाबा फिरायला बागेत गेलेत आणि आता काही वेळातच परत येतील. रात्री घरी परतल्यावर बाबा दिसतील या वेड्या भाबड्या आशेने मी रोज बाबांच्या खोलीत डोकावून पाहत असे, पण ते पुन्हा कधीच दिसले नाहीत. एके दिवशी मी नेहमीप्रमाणे ऑफिसमधून उशिरा घरी आलो. मी रोजसारखे बाबांच्या खोलीत डोकावून बघितले तर बाबांच्या आराम खुर्चीवर सुचिता झुलताना मला दिसली. सुचिता, बाबांच्या आराम खुर्चीवर काय करतेस तू? मी तिला दरवाजातूनच विचारले. काही नाही, आराम करते, तिने उत्तर दिले. हो माहिती आहे, पण तू त्यांच्या खुर्चीवर असं झोपू शकत नाहीस, ती बाबांची खुर्ची आहे, मी म्हणालो. अहो, मी कुठे म्हणाली ही माझी खुर्ची आहे, मी फक्त दमली आहे थोडा, त्यामुळे खुर्चीवर आराम करते, ती मला म्हणाली. आणि यावरून आम्हा दोघात भांडण सुरू झाले. पण शेवटी मीच नमतं घेऊन किचनमध्ये निघून गेलो. जेवण केलं आणि बेडरूममध्ये झोपी गेलो. पुढे त्या दिवशीपासून मी जेव्हा जेव्हा घरी येई तेव्हा सुचिता मला बाबांच्या खुर्चीवर बसलेली दिसते. पूर्वी मी ऑफिसमधून येण्याची वाट बघणारी सुचिता आता मी घरी आल्यावरही माझ्याशी नीट बोलत नव्हती. मला प्रेमाने जेवायला वाढणारी आणि घास भरवणारी माझी बायको बदलली होती. कदाचित तिच्यात हा बदल बाबांच्या जाण्याने झाला होता. त्यांच्या जाण्यानंतर ती बदलली होती. माझी काळजी घेणंही तिनं बंद केलं होतं. त्यामुळं आमच्यात सतत भांडण होऊ लागलं. आता ती रात्री बेडरूममध्येही येत नसे, फक्त बाबांच्या खोलीत त्या आराम खुर्चीवर झुलत बसे. तिला पहिल्यापासूनच आईबाबांची खोली आवडत होती. तसे तिने मला बोलूनही दाखवले होते आणि आपण त्यांच्या खोलीत राहायला जाऊ असंही ती मला नेहमी म्हणायची. पण ती स्पेशल खोली माझ्या आईबाबांना दिली होती. बाबांच्या जाण्यानंतर ती त्याच खोलीत बसायची. आता माझ्या आणि सुचिताच्या संसारात पहिल्यासारखी गोडी राहिली नव्हती. एके दिवशी रात्री मी नेहमीसारखा घरी आलो. बाबांच्या खोलीत डोकावून बघितले तर सुचिता त्यांच्या आराम खुर्चीवर डोळे बंद करून झुलत होती. चेहऱ्यावर रोजच्यासारखे स्मितहास्य करत होती. कदाचित बाबांच्या जाण्यामुळे तिला त्यांची खोली आणि खुर्ची मिळाली या विचाराने ती समाधानी होती. मला तिचा चेहराही बघण्याची इच्छा नव्हती, म्हणून मी बेडरूममध्ये निघून गेलो. कपडे चेंज केले आणि किचनमध्ये जेवायला गेलो. बघतो तर काय, सुचिता तिथे डायनिंग टेबलवर उभी होती. तिने माझ्यासाठी जेवणाचे ताट वाढवून ठेवले होते आणि माझ्याकडे बघून लाजत होती. या ना, ताट वाढलं आहे, ती लाजतच म्हणाली. मी तिच्यावर खूप चिडलो होतो. मी टेबलजवळ न जाता मला दुसरे ताट वाढून घेऊ लागलो. तसे तिने माझा हात पकडला आणि मला ओढत तिने डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसवले. मी उठायचा प्रयत्न केला. गुपचूप बसा म्हटलं ना, ती माझ्यावर लाडाने ओरडत म्हणाली. तसा मी गुपचूप खुर्चीवर बसून राहिलो. तिने चपातीचा तुकडा मोडला आणि भाजीत बुडवून माझ्या तोंडाजवळ घेऊन आली. तसे तिने डाव्या हाताने माझे दोन्ही गाल दाबले आणि ओठांवर घास ठेवून बळजबरी मला घास भरवला आणि माझ्याकडे बघून हसू लागली. हे बघून मगापासून मनात हसू ठेवलेला मी मोठमोठ्याने हसू लागलो आणि मीही तिला घास भरवला. दोघांनी सोबत जेवण केलं. त्या रात्री ती बाबांच्या खोलीत झोपायला न जाता आमच्या बेडरूममध्ये आली. पहिल्यासारख्या सुचिताला बघून मीही भारावून गेलो होतो. आता इथून पुढे तिच्यावर कधीच रागवायचं नाही असा निश्चय करून मी झोपी गेलो. सकाळी उशिरा माझे डोळे उघडले. मी घड्याळाकडे बघितले तर 9 वाजले होते. मला रोज ऑफिसला 9:30ला घरून निघावे लागायचे. मला उठायला खूपच उशीर झाला होता. सुचिता माझ्या बाजूला नव्हती, याचा अर्थ ती माझ्या आधीच उठली होती. मी तिला आवाज दिला, सुची, एवढा उशीर झाला तरी मला का नाही उठवलंस? आज घरीच ठेवून घ्यायचा बेत आहे की काय तुझा? मी जरा मस्करीतच म्हणालो, पण तिने काहीच उत्तर दिलं नाही. मी पुन्हा आवाज दिला, सुची, कुठे आहेस? बोलत का नाहीस? मला वाटलं वॉशरूममध्ये गेली असेल, पण तिथेही नव्हती. किचनमध्ये बघितलं तर तिथेही नाही. नक्कीच पुन्हा एकदा बाबांच्या खुर्चीवर जाऊन बसली असेल. मी तिच्यावर अजून चिडलो आणि तिथून सरळ बाबांच्या खोलीत घुसलो आणि समोरचे दृश्य बघून माझ्या हृदयाची धडधडच बंद पडली. माझ्या डोळ्यात पटकन अश्रू आले आणि मी तिथेच खिळून उभा राहिलो.
सुचिता, मी तोंडातून कसेबसे शब्द बोलत होतो आणि मी टाहोस फोडला. धावत सिलिंग फॅनला लटकत असलेल्या सुचिताच्या डेड बॉडीजवळ गेलो. मी तिचे पाय हवेत उचलून धरले, या आशेने की जर तिने आत्ताच फास घेतला असेल तर ती जिवंत राहू शकेल. सुचिता, ये सुचिता, बोल ना मला. मी डोळ्यातील अश्रू आणून रडू लागलो. मी खूप रडू लागलो, पण ती काहीच बोलत नव्हती. शरीर बर्फासारखे थंड पडले होते. डोळे सताड उघडे आणि जीभ बाहेर आलेली. सुचिता, प्लीज मला सोडून जाऊ नकोस. बोल माझ्याशी. तू म्हणशील तसा वागेल मी. मी कधीच ओरडणार नाही तुझ्यावर. मोठमोठ्याने टाहो फोडत रडत होतो. माझ्या मोठाने रडायचा आवाज ऐकून शेजारी दरवाजा ठोठावू लागले. माझा फोनही रिंग होऊ लागला, पण माझे मन सुचिताला तसेच फॅनवर लटकलेले सोडून दुसरीकडे जाण्यास तयार नव्हते. शेवटी मी रडून रडून सुचिताला विनवण्या करून थकलो. शेजारच्या लोकांनी कसेबसे दरवाजावर लाथा मारून दरवाजा उघडला आणि सुचिताला पंख्याशी लटकताना बघून पोलिसांना फोन लावला. पोलिसांनी येऊन सुचिताची डेड बॉडी खाली उतरवली. तिच्या शरीराची चिरफाड करण्यात आली आणि मग तिच्यावरही अंत्यसंस्कार केले. तिला जाऊन 4 दिवस लोटले होते. मी बाबांच्या खोलीत बसून त्या आराम खुर्चीकडे बघत बसलो, जिच्यावर सुचिता दिवसभर झुलत असे. असे वाटत होते की ती अजूनही त्याच खुर्चीवर बसून माझ्याकडे बघत आहे, माझ्याकडे बघून लाजत आहे. मला काहीच समजत नव्हते की तिने आत्महत्या का केली, कारण त्या रात्री ती खूप खुश होती. तिने मला स्वतःच्या हाताने जेवू घातले होते. मीही खूप खुश होतो. आणि ती अचानक मला सोडून का गेली? तिने मला कंटाळून गळफास घेतला का? तिच्या जाण्याने लोक काहीही बोलत होते. कोण म्हणत होतं की बाबांचा सुचिताने छळ केला म्हणून बाबांनी आत्महत्या केली आणि त्यांच्या आत्म्याने सुचिताचा जीव घेतला. तर काही लोक म्हणत होते, मला समजले होते की सुचितामुळे माझ्या बाबांनी आत्महत्या केली म्हणून या रागात मीच तिला फाशी देऊन मारले. काही लोक म्हणत होते की सुचिताचे कोणासोबत तरी अनैतिक संबंध असतील, याच टेन्शनमध्ये तिने फाशी घेऊन आत्महत्या केली असावी. हे सर्व ऐकून माझे दुःख अजूनही तीव्र होत असे. मी अंधाऱ्या खोलीत खिडकीतून येणाऱ्या जाणाऱ्या बाहेरच्या उजेडाकडे बसून ती आराम खुर्ची बघत होतो. मी उठलो आणि त्या खुर्चीवर जाऊन बसलो. माझे बाबा आणि सुचिता जशी त्या खुर्चीवर झुलायचे तसे मीही झुलायला सुरुवात केली. त्या दोघांच्या आठवणीने माझ्या डोळ्यात अश्रू दाटले आणि रडत रडत मी त्याच खुर्चीवर झोपी गेलो. पण जेव्हा जाग आली तेव्हा मी बाबांच्या खोलीत नव्हतो. मी सर्वत्र नजर फिरवली तसे मला दिसले की मी माझ्या घरात नाही आहे. ही खोली दुसऱ्याच कोणत्या तरी घरातली आहे. ती खोली छोटी होती. भिंतीवरचा रंग उडून गेला होता आणि भिंतीमध्ये पाणी उतरलं होतं. खोलीतल्या एका खाटेवर जो भिंतीला खेटून होता त्यावर मी झोपलो होतो. मी उठलो आणि खोलीत सर्वत्र नजर टाकली. अर्धी खोली तर लोखंड आणि घरातल्या कसल्या वस्तूंनी भरलेली होती. कदाचित ती त्या घरातली स्टोअर रूम असावी. तोच खोलीतला सिलिंग फॅन खडखड करत चालू झाला. मी वर बघितले, तो पंखा मंद गतीने फिरत होता, पण तोच माझ्या कानावर मराठी गीत पडले. पाहिले न तू मला, मी तुला न पाहिले ना कळे, कधी कुठे मन वेडे गुंतले. तो आवाज जीर्ण होता. मी खाली नजर केली तर समोरच्या भिंतीला खेटून एका शिलाई मशीनवर एक वृद्ध स्त्री काम करत होती. ती तिच्या जीर्ण आवाजात गाणे म्हणत होती. मला काहीच समजत नव्हते की इतका वेळ ती तिथे नव्हती ना ती शिलाई मशीन होती. मग अचानक कुठून आली? तोच त्या खोलीत एक तरुण स्त्री आली. काय गये म्हातारे, कॉलेजमधल्या पोरींसारखी गाणी काय गातेस? उठ लवकर. ते कपडे काय तुझा बाप धुणार आहे का? ती स्त्री रागात कमरेवर हात ठेवून त्या वृद्ध स्त्रीला म्हणाली, नाही सुनबाई, मी एवढं फाटकं झंपर शिवून कपडे धुवायला येणारच होते. ती नम्रतेने म्हणाली, मी मेल्यावर येणार होती का? दिवसभर या मशीनवर बसलेली असतेस, नाहीतर त्या खुर्चीवर झुलत असतेस. ती स्त्री आधी मशीनवर हात दाखवून नंतर खाटेच्या बाजूला ठेवलेल्या आराम खुर्चीकडे बोट दाखवत म्हणाली. ती आराम खुर्ची बघून मला आश्चर्य वाटले,
कारण तीच आराम खुर्ची होती जिच्यावर बाबा आराम करायचे. मला समजत नव्हती की ती आराम खुर्ची इथं कशी काय आली. तिच्या सुनेचे असे बोलणे ऐकून तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती तिच्या उद्धट सुनेकडे बघू लागली. काय गे म्हातारे, काय बघायलीस? खाणार आहेस की काय मला? तिची सून ओरडून म्हणाली. नाही ग पोरी, फक्त विचार करते. जर माझ्या जागेवर तुझी आई असती तर तू तिच्याशी असंच वागली असतीस काय? ती वृद्ध स्त्री म्हणाली. ए म्हातारे, माझी आई तुझ्यासारखी फुक्कटचे तुकडे तोडत नाही, समजलं ना? म्हणजे ती पण माझ्यासारखी तुझ्या भावाच्या बायकोच्या साड्या धुते, तुझे हातपाय दाबते, स्वयंपाक भांडी झाडून काढते का? एवढं सगळं करूनही तिची सून तिला शिळ्या भाकऱ्या खाऊ घालते? आणि तुझ्या वहिनीने पण तुझ्या आईला अशाच खोलीत ठेवलं आहे का? ती वृद्ध स्त्री सुनेला म्हणाली. फुकटचे खाऊन तू खूप चुरचूर करायलीस ग. येऊ दे हे, मग तुला सांगते. तिची सून म्हणाली. उठ आणि पटकन कपडे धुवून टाक. असं म्हणत तिने त्या वृद्ध स्त्रीचा हात पकडला आणि तिला ओढत फरफटत खोलीच्या बाहेर घेऊन जाऊ लागली. त्या सुनेची तिच्या सासूला दिलेली वागणूक पाहून मला खूप वाईट वाटत होतं. शिवाय त्या सुनेचा रागही येत होता. असे वाटत होते की ही सून किती वाईट आहे. पण या वृद्ध स्त्रीच्या मुलाने जर हिची काळजी घ्यायला नको का? म्हणजे त्याला त्याची ही वृद्ध आई नको आहे का? तो स्वतःच्या बायको मुलात एवढा गुंतला आहे की स्वतःच्या जन्मदात्री आईला विसरून गेलाय. ती सून तिच्या सासूला बाहेर फरफटत घेऊन गेली. पण इतक्यात वृद्ध स्त्रीने तिच्या सुनेच्या हाताला झटकला आणि तिला ढकलून देऊन वापस खोलीत आली. तिने आतून दरवाजा लावून घेतला. तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती डोळ्यांवर पदर ठेवून ढसाढसा रडू लागली. बाहेर तिची सून दरवाजावर लाथाबुक्क्या मारू लागली. थेरडे, तू मला ढकलून दिलंस? तू दरवाजा उघडा, आज तुला चांगला धडा शिकवते. ती बाहेरून ओरडत होती. बघणार तर तो देव आहे तुला. तुझ्या कर्माची फळं तुला याच जन्मात भेटणार आहेत. माझा नातू तुला आणि माझ्या पोराला अशीच वागणूक देईल जशी तू मला दिलीस, आणि तूही अशीच माझ्यासारखी रडून रडून जीव सोडशील. ती वृद्ध स्त्री म्हणाली आणि ती आराम खुर्चीकडे आली. तिने त्या आराम खुर्चीवरून हात फिरवला आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले. अहो ऐकताय का, मी तुमच्यापाशीच येते, असे ती म्हणाली. तिने सामानात पडलेली दोरी घेतली. एक स्टूल उचलून बरोबर सिलिंगच्या खाली ठेवला. मला कळून चुकले की ती वृद्ध स्त्री आत्महत्या करायचा प्रयत्न करत आहे. मी खाटीवरून उठायचा प्रयत्न केला, पण कसलीच हालचाल करू शकलो नाही. न जाणे मला काय झाले होते. मी ओरडून त्या वृद्ध स्त्रीला अडवण्याचा प्रयत्नही केला, पण ती थांबली नाही. तिने पंख्याला गळफास घेतला. हे बघून मी माझे डोळे गच्च मिटून घेतले. मला त्या वृद्ध स्त्रीचे आयुष्य बघून एवढा त्रास का होत होता? माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. मी हुंदके देत अचानक झोपेतून उठलो. आजूबाजूला पाहिलं तर बाबांच्या खोलीत त्याच आराम खुर्चीवर मी झोपलो होतो. मला कळून चुकले की हे एक वाईट स्वप्न होतं, पण मला वाटत होते की ते अगदी माझ्या समोरासमोर झालंय, जसे की ती कोणाची तरी खरी आठवण होती. मी त्या आराम खुर्चीकडे बघितले ज्यावर मी झुलत होतो, तर ती अगदी तशीच होती, स्वप्नातल्या खुर्चीसारखी. त्याच खुर्चीवर हात फिरवून त्या वृद्ध स्त्रीने अश्रू ढाळले होते आणि मगच तिने आत्महत्या केली होती. या खुर्चीत तर काही गडबड नाही आहे ना? मी मनातल्या मनात पुटपुटलो आणि पटकन त्या खुर्चीपासून दूर झालो आणि त्या खोलीला बाहेरून बंद करून तिथून निघून गेलो. मी रात्रभर माझ्या खोलीत हाच विचार करत होतो की जे काही बाबांसोबत आणि सुचितासोबत झालं ते या खुर्चीमुळे तर झालं नसेल ना? ती मरण्यापूर्वी खुर्चीवर हात ठेवून म्हणाली होती, अहो ऐकताय का, मी तुमच्यापाशी येते. म्हणजे कदाचित ही खुर्ची तिच्या स्वर्गवासी नवऱ्याची असावी. त्यामुळे तिचा त्या खुर्चीवर अतोनात जीव असावा, कारण ती खुर्ची तिच्या दिवंगत नवऱ्याची आठवण होती. तिच्या सुनेने तिचा खूप छळ केला होता आणि त्या छळाला कंटाळूनच तिने आत्महत्या केली होती. माझ्या आयुष्यात या सर्वाची सुरुवात या खुर्चीच्या येण्याने झाली होती. माझ्या आईच्या जाण्याने बाबा खूप एकटे पडले होते. आईच्या मृत्यूच्या 2 महिन्यानंतर बाबांचा वाढदिवस आला. आम्ही तो साजरा करू शकत नव्हतो, पण त्या दिवशी मी आणि सुचिताने त्यांना एक गिफ्ट देण्याचे ठरवले होते. तेव्हाच ही आराम खुर्ची त्यांच्यासाठी उत्तम भेट राहील म्हणून आम्ही दोघांनी ही एका फर्निचरच्या दुकानातून घेतली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्या फर्निचरच्या दुकानात त्या खुर्चीच्या चौकशीसाठी गेलो. दुकानाच्या मालकाकडे गेलो. त्यांना खुर्चीचा फोटो दाखवत म्हणालो,
काही महिन्यांपूर्वी तुमच्याकडून ही आरामी खुर्ची खरेदी केली होती. तुम्ही आम्हाला असे सांगितले होते की ही आराम खुर्ची सेकंड हँड आहे. कृपया सांगू शकाल का ही खुर्ची तुम्हाला कोणी विकली होती? मालकाने ती खुर्ची बघितली आणि म्हणाला, हो, ही खुर्ची माझ्या गल्लीतल्या एका माणसाने मला विकली होती. तसे तर मी सेकंड हँड फर्निचर घेत नाही, पण ती खुर्ची एवढी छान होती की मी त्याच्याकडून विकत घेतली. पण तुम्ही मला हे का विचारताय? तो माणूस तुमच्या ओळखीचा आहे का? मी त्यांना विचारले. तर त्याने हो असे उत्तर दिले. पण एवढी छान खुर्ची त्यांनी का विकली तुम्हाला माहीत आहे का? मी त्यांना विचारले आणि मी त्यांच्या उत्तराची वाट बघू लागलो. त्यांनी माझ्याकडे काही वेळ भोळे आकसून बघितले आणि म्हणाले, साहेब, काय सांगू तुम्हाला, तो माझ्या घराच्या बाजूला राहतो. एक नंबरचा हरामी माणूस आहे. वडील तर तो लहान असतानाच वारले. तेव्हापासून आईने त्याला वाढवले. पण याचे लग्न झाल्यावर, आई वृद्ध झाल्यावर त्याला त्याची वृद्ध आई सांभाळायला नको झाली. स्वतः बंगल्यात राहायचा आणि तिला अंगणातल्या जुन्या खोलीत ठेवले होते. त्याची बायको तिला खूप त्रास द्यायची, म्हणून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. पण सगळ्यांना सांगतो की आजारपण सहन होत नव्हते म्हणून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. पण ती आजारी वगैरे काही नव्हती. रोज सकाळी फुले तोडायला आली की मला नेहमी बोलायची. ज्या दिवशी तिने आत्महत्या केली त्या दिवशीच माझे त्यांच्याशी बोलणे झाले होते. अगदी तंदुरुस्त होत्या त्या. त्यामुळे सगळ्यांना माहीत आहे की त्याची वृद्ध आई त्याच्या आणि त्याच्या बायकोच्या त्रासाला कंटाळून मेली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर तिची खुर्ची तो दुकानात घेऊन आला. ह्या खुर्चीला बघून त्याला त्याच्या आईची आठवण येते आणि रडू फुटते. खुर्ची फेकून देणे बरोबर वाटत नाही म्हणून त्याने ही खुर्ची विकली असे कारण मला सांगितले. त्याचे हे बोलणे ऐकून मला विश्वास बसला होता की त्या वृद्ध स्त्रीचा आत्मा त्याच खुर्चीत आहे आणि कदाचित तिच्या आत्म्यामुळेच बाबांनी आणि सुचिताने आत्महत्या केली होती. पण कधीकधी माझ्या मनात असा विचार येतो की माझ्या बाबांचा जीव घेऊन तिच्या आत्म्याला काय भेटले असेल. आणि म्हणून मला असे वाटते की बाबा खरेच आईच्या मृत्यूमुळे दुःखी होते. ते खूप एकटे पडले होते म्हणून त्याने आत्महत्या केली. पण सुचिताच्या मृत्यूमागे नक्कीच त्या वृद्ध स्त्रीचा आत्मा होता, कारण त्या वृद्ध स्त्रीला सून या नावावरच चीड निर्माण झाली होती. आणि त्यातल्या त्यात माझ्या बाबाने आत्महत्या केली तेव्हा कदाचित तिचा आत्मा याच खुर्चीत असावा. त्यामुळे तिला वाटले असावे की सुचितामुळेच त्यांनी आत्महत्या केली. शिवाय तिला सून या शब्दाशी किंवा व्यक्तीची चीड हसावी म्हणून तिने सुचिताला पछाडले. त्यामुळे सुचिता विचित्र वागत होते. ती दिवसभर त्याच खुर्चीवर बसून राही. त्या वृद्ध स्त्रीच्या आत्म्याने सुचिताचा जीव घेण्याचे ठरवले आणि तिने शेवटी माझ्या सुचिताचा जीव घेतलाच. त्या दिवशी मी ती खुर्ची ओढ्याजवळ घेऊन गेलो आणि त्यावर पेट्रोल ओतून ती जाळून टाकली. पण त्या खुर्चीने माझा हसता खेळता संसार मात्र बर्बाद केला. ही भयकथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.